वरुड येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा। वरुड शहरातील केदार चौक परिसरात भक्ती रंगात संपूर्ण वरुडवासी पाहायला मिळत होते। या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड। हजारोच्या संख्येने रामभक्त श्रीराम नवमी शोभायात्रेत सहभागी झालेले होते। श्रीराम नवमी निमित्त श्री राम मंदिर येथून भव्य शोभायात्रेला महाआरतीने सुरुवात झाली। या शोभायात्रेतील अनेक ट्रॅक्टरवर विविध देखावे सादर करण्यात आले होते। सर्वप्रथम पारंपरिक आदिवासी नृत्याने संपूर्ण वरुड मंत्रमुग्ध झाले। इतर ट्रॅक्टरवर प्रभू श्री रामाची मूर्ती, बजरंगबली, छत्रपती शिवाजी महाराज, गोमाता, अयोध्या येथील श्री रामाची मूर्ती झाकी सजवलेल्या होत्या। या भव्य शोभायात्रेत हनुमान दादा झाकी, महाकाल झाकी, काली माता झाकी, महाकाल पथक, गोरिला झाकी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती। यावेळी तरुण मंडळी ढोल ताशाच्या व डीजेच्या तालावर प्रभूचे छायाचित्र असलेले झेंडे फिरवताना दिसले। तर जागोजागी नागरिकांनी श्रीरामाच्या मूर्तीवर पुष्प वर्षाव करून दर्शन घेतले। तर काही ठिकाणी प्रभूच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात रांगोळ्याची रंगरंगोटी व केदार चौक परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। यावेळी केदार चौक परिसरात ढोल ताशा पथक पाहण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केलेली होती। या शोभायात्रेदरम्यान अनेक ठिकाणी भक्तांसाठी थंड पेयाची व्यवस्था करण्यात आलेली होती। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे केदार चौक परिसरात रात्री 11 वाजेपर्यंत प्रसाद वाटप करण्यात आला। तसेच विक्रम ठाकरे मित्रपरिवारतर्फे नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी शोभायात्रेतील श्रीराम बग्गीमध्ये रामदास तडस, योगेश घारड, राम दुर्गे, विक्रम ठाकरे, देवेंद्र भुयार एकत्रित दिसले।